आदरणीय बंडू धुळे यांच्या शुभ हस्ते आपण महाधर्माचा पुरस्कार देतो. प्रमोद पावशे 1 ओव्हर 3 विकेट केवळ 5 धावा. आदरणीय बंडू धुळे यांच्या शुभ हस्ते आपण देतो सामनावीराचा पुरस्कार. चला भावळे बी फिल्डिंग लावून घ्या आणि वाडेकर आपली ओपनिंग पेअर मैदानावरती लगेचच पाठवा. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल या ऐकूया आपण आवाज पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांचा. प्रमोद पावशेला आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. बंडूजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. तर चला मॅच आपण सुरू करायच्या. धन्यवाद विनोदजी पाटील सर, धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला वाडेकर संघ म्हटलं की फिरकीचं विद्यापीठ आपण संबोधत असतो आणि त्या फिरकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धू पाटील वाडेकर आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बॅटर अतुल भोईरला. चौकारांचा बेताज बादशाह, अर्धशतकांचा राजा म्हणून त्याची ओळख आहे. गोलंदाजी मार्कमध्ये षटक पहिलं नवनाथ आणि येस ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ती सुरुवात करतोय मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर, ब्रँड ऑफ वाडेकर, त्याचा बॅटमधला चौकार. येस वाडेघरचा A1 ब्रँड अतुल भोईर AB च्या बॅटमधून आलाय शानदार चौकार यावेळेस देखील. आणि हेच तर मी सांगतो, चौकारांचा हा बेताज बादशाह आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा बॅटमधून सलगचा दुसरा 2 इन अ रो, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दहा चेंडू करतर अतुल भोईरने खेळणं फार महत्वाचा. पहिल्या 2 बॉलवरती चौकार अक्षरशः गोलंदाजाला इरिटेट करतो तो, कारण चौकार येतात त्याचा बॅटमधनं मोठ्या प्रमाणावरती. आणि ज्या दिवशी तो स्टार्ट चांगली करून देतो तो दिवस वाडेकर संघाचा असतो, असं आम्ही भरपूर वेळा पाहिलंय. बहुतांश वेळी अतुल भोईरची हीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आल्यात. थांबून खेळलाय थर्डमॅन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉलने भोवरासारखी गिरकी, सेकंडचा कॉल बट नाही. सिद्धू पाटील काल फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. प्रणित पाटील करतर आज संघामध्ये उपस्थित नाहीये, बट काल ज्या प्रकारे 2 मॅचेस मध्ये, आय थिंक सेकंड आणि थर्ड मॅच मध्ये त्याने काय दमदार खेळ साकारला होता आणि गोलंदाजी ने फार इम्प्रेस केलं. काल नानकर संघाविरुद्ध मला अजूनही मॅच आठवते, डोळा पुढे माझ्या ती मॅच. अक्षरशः अवघ्या 21 धावांचा पाठलाग करताना नानकर संघाची पिछेहाट करून टाकली वाडेकर टीमनं. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिद्धू पाटील एक नामांकित क्रिकेटपटू म्हणून त्याची नेहमीच ओळख राहिलेली आहे. वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर त्याला संबोधतो आणि त्या वाडेकरच्या फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सिद्धू पाटीलकडे नेहमी पाहिलं जातं. मकर संक्रांत चषकाचा मी आवर्जून उल्लेख करेन. नेहमीच जबरदस्त खेळ, प्रत्येक वेळेस टॉप 4 मध्ये संघ वाडेकर तुम्हाला पाहायला मिळतो आणि सिद्धू पाटील आणि त्या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळंच नातं आहे.
क्या बात आहे, सुंदर फटका आहे, पाठी खेळलाय, फाईन लेगला फिल्डर धावतायत, बॉल थांबणार नाहीये. पंचांचा अधिकृत इशारा, चेंडू फाईन लेग पलीकडे. अतुल भोईर नावाचं वादळ धनंत मैदानात चौकार. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अतुल भोईरनं गोलंदाजाची पिस उपटली आहेत. सॉफ्ट ने घेऊन काढलाय, स्ट्राईक हवी. अतुलला देखील माहिती आहे त्याचा जास्तीत जास्त स्ट्राईक वर राहणे फार महत्वाचं आहे आणि चौकारांचा बादशाह म्हणून त्याला संबोधलं जातं. अर्धशतकांचा तो राजा आहे. वाडेकर संघासाठी नेहमीच आघाडीला येताना जबरदस्त खेळताच आपल्याला पाहायला मिळतो. वाडेकर संघाकडे गोलंदाजी विकल्प देखील फार आहेत, पण बघा भावळी संघाकडे आपण पाहिलं तर चांगले गोलंदाजी विकल्प होते. जरूर सूरज एक विकल्प होता, त्यानंतर योगेश एक चांगला योगेशने तर मला वाटतं एका मॅचमध्ये 5 विकेट देखील संपादित केले होते, त्यामुळे तो एक चांगला विकल्प होता. योगेशने यदा कदाचित पहिलं षटक हाताळलं असतं तर इतक्याशा धाबा माझा तरी अंदाजे खर्च झाला नसता. बट पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्यात. आता टीम वाडेकर सांगेल की पहिल्यामध्ये 15 आल्यात, पुढच्या ओव्हरमध्ये यदा कदाचित 8-9 धावा जरी आल्या किंवा 7-8 धावा जरी आल्या त्यांच्यासाठी पुरेशा आहेत. योगेश आहेत बॉलिंग मार्कवरती. ज्या योगेशने आज काय कामगिरी केली आहे. 59 59 डबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 5 विकेट देखील घेताना आपण त्याला पाहिलं आणि प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टंटली परफॉर्मन्स त्याचा आपण पाहतोय. सातत्य ही यशाची गुरु केली आहे. कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस असं नेहमी म्हटलं जातं आणि जर तुम्हाला सातत्य राखता आलं तर यशाची किती मोठी उंच शिखरं तुम्ही गाठू शकता आणि तो सध्या कन्सिस्टंट प्लेअर योगेश बॉलिंग मार्कवर. समोर चौकारांचा राजा आहे. ड्राइव केला यावेळेस, फटका चांगला समोर मिड ऑफला बॉल डायरेक्ट हिट. ओ बेल्स ऑफ आणि येस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अतुल भोईर फुल कॉन्फिडेंट दिसतोय, बट पाहूया आपण आता कंट्रोल रूम मध्ये. बाद असेल. लगावले आणि वैयक्तिक चांगला खेळ साकारला जरूर अतुलने, पण तो आता बाद झालेला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर केपी कपिल पाटील. हो सुंदर फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धू पाटील चा बॅटमधून हा आलाय शानदार दर्जेदार असरदार चौकार. रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अतुल भोईरची विकेट मिळाली. त्याचा वैयक्तिक आपण पाहिला तर 14 धावा आल्या. सिद्धू पाटील डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरसावत एक्झिक्यूट केला, डीप पॉइंटला बॉल अडवला जाईल. सेकंडचा कॉल आणि मिळतील 2.
व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या 21. टार्गेट किती धावांचं असेल ते आपल्याला कळेल, बट पहिल्या 9 बॉलमध्ये तब्बल 21 आलेले आहेत. पुढचा 3 बॉलमध्ये 5 ते 6 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. दोनावर 1-21. मित्र आत्ता सांगितलं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये देखील. फटक्यात चांगला ड्राईव्ह केलाय. पॉवर पॅक ड्राईव्ह डीप मध्ये पॉइंट ऑफ फिल्डर कव्हर पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. सेकंड साठी पलटले सिद्धू पाटील. विकेट धोक्यात आणि तिथे बचावलेत. बाल बचे. रिस्की रन डेंजर एंड वरती धावत होता सिद्धू पाटील. त्याने रन पूर्ण केली. धावा संख्या 2 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. कुठे ना कुठे एखादा चौकार सिद्धू देखील शोधतोय. दुसऱ्या बाजूला कुठेतरी हे 2 बॉल सेफली हाताळायचे आहेत हा विचार योगेश बालेकरच्या मनामध्ये देखील सुरू झालाय. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर शफल झालाय. पुढे सरसावलाय आणि स्किट होतोय. सिद्धू लागलाय का? थोडी काळजी घ्या प्लीज. सूरज बघा लगेच तिथे पोहोचतात. विचारपूस करतात. हे क्रिकेट आहे. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी ते पाहायलाच मिळतील. ग्रामीणचं क्रिकेट शिकवतं की समोरच्याचा आदर कसा करावा. ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला सगळं काय शिकवतं. आपल्या गावासाठी जेव्हा आपण खेळतो तेव्हा खरं तर फक्त आपण त्या संघाला नाही तर आपल्या संपूर्ण गावाला रिप्रेझेंट करत असतो. त्यामुळे तुमचा खेळ तर कसा आहे त्यासोबत तुम्ही कसे वावरतायत मैदानामध्ये किंवा तुमचं वावरणं कसं आहे, समोरच्या संघासोबत तुमचं ताळमेल कसं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कसं बोलतायत, कसं राहतायत, या सगळ्या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या असतात. हो वॉट बॉलिंग. शेवटचे दोन्ही चेंडू कुठे दिसूही दिले नाही फलंदाजाला आणि शेवटच्या दोन्ही बॉलवरती आपण पाहतोय एकही धाव आली नाहीये. सलगचे 2 डॉट बॉल आले. षटक क्रमांक 2 संपलंय. पहिल्या डावानंतर धावा झालं 23. टार्गेट 24 असेल. 23 झालेले आहेत लक्षात ठेवा. 24चं टार्गेट असेल. केतनला तुम्ही पाहतात आमचे जबरदस्त क्रिकेट. पण असं वाटलं की आज प्रणित नाहीये तर केतन आघाडीला येतील. केतन चौधरी बघा खरं तर त्यांच्याशी आमची चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की बघा आज शक्यता आहे पण अतुल भोईरने मात्र जबाबदारीनिशी खेळ केला. 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. सिद्धू पाटीलच्या बॅटमध्ये देखील आपण चांगला फटका पाहिला. जरूर 1 चौकार 2 डबल 1 सिंगल म्हणजे 9 धावा त्याच्या बॅटमध्ये देखील आल्या. केपी नक्कीच आपण पाहिलं तर कपिल गेला तर होता जरूर पण स्ट्राईक त्याला मात्र मिळाली नाही. दॅट्स वाय ओव्हरऑल टीमची टोटल झाली 23. टार्गेट 24. 12 बॉल 24ची गरज असणार आहे. प्रणित पाटीलची अनुपस्थिती आहे आज पण ऑनलाईन ते अजूनही सामन्याचा आनंद घेतात. त्यामुळे प्रणित पाटीलच्या देखील आम्ही स्वागत करतोय. वाडेकर म्हटलं की सचिन दादा मात्रे प्रणित वरती नेहमीच त्याचं प्रेम राहिलेलं आहे. गौरीपाड्याचे आमचे यशस्वी उद्योजक त्यांच्याकडून देखील वाडेकर संघाला भरपूर शुभेच्छा आल्यात. आणि जय जलेश्वर वाडेकर म्हटलं की सिद्धू पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे की नेहमीच सर्वांशी असत खेळत राहतं. नातेसंबंध कसे टिकवायचे त्याला माहिती आहे. क्रिकेटचा खेळ असा गर्व खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये करून चालत नाही. तुम्ही जेवढे डाऊन टू अर्थ राहाल, जेवढे पाय तुमच्या जमिनीला टेकून असतील तितकं क्रिकेट तुम्हाला जास्त वर घेऊन जाईल. त्यामुळे गर्व कधीच क्रिकेटच्या खेळामध्ये करून चालत नाही. गर्वाचं घर नेहमी खाली असं म्हटलं जातं. अहंकार कधी करू नका. अहंकाराने रावणाला मारला आपण तर सर्वसाधारण माणसा सुरत 2च चेंडू चॉईस आहेत. रिंग आहे हा मग ठीक आहे. इथं मी काय मोठा प्लेअर आहे. चला सूरज चला लगेच. रन मशीन ऑफ भावाळे म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे सूरज आणि त्यासोबत आज खरे तर रन मशीनचं कार्य ज्यानं या क्रीडांगणावरती पार पाडलंय. पॉवर पॅक टिटोर भावाळे बी
योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हे दोन खेळाडू बाबाळे ब साठी फार महत्वाचे आहेत. आज बाबाळे संघ आरिव 11 बाबाळे ब या नावानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मॅडी खरं तर या स्पर्धेचे आमचे महत्त्वपूर्ण आयोजक, त्यासोबत बदलापूर समालोचन समिती विद्यमान अध्यक्ष तुम्ही पाहताय, तथा जबरदस्त समालोचक म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आहे. आज त्यांच्या मुलाच्या नावानं बाबाळे ब संघ या स्पर्धेत खेळला आणि फक्त खेळला नव्हे तर तो जिंकला देखील. टॉप 5 मध्ये त्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आणि आता जय जलेश्वर वाडेकर या संघाच्या विरोधामध्ये ते खेळतात. समर्थ कृपा एंटरप्राइजेस खरं तर जय जलेश्वर वाडेकर या नावानं वाडेकर संघ देखील या क्रीडांगणावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आंतरचषकातील दमदार स्पर्धा 12 बॉल आणि विजयासाठी करायचा दावा त्या 24-24. बघा इथून आम्हाला डेचं देखील शेड्यूल आहे प्लीज. आणि मला तर वाटतं उद्या वाडेकरला ब्रदर्स ग्रुपची स्पर्धा देखील खेळायची आहे. प्रशांत वेळ थोडा कमी घ्या. प्रशांत बघा, आमचे प्रशांत एक जबरदस्त खेळाडू आहेत, प्रतिम क्रिकेटपटू म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिली आहे. चला मॅच ऑन. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्क वरती आता पहिलं षटक घेऊन गोलंदाज अतुल भोईरला आपण पाहणार आहोत. कपिल असं वाटलं की पहिलं षटक हाताळतील, पण पहिला चेंडू अतुलचा. क्या बात आहे, हा चेंडू तुम्ही बघा, काय वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. प्रशांत ऍक्शन रिप्ले सध्या स्क्रीनवर प्रशांत आपल्याला दाखवतात. व्हेरिएशन बदल आहेत अतुलकडे आणि नेहमी 6चे 6 चेंडू वेगळे हाताळण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, पण त्याच्या समोर देखील तितकंच कडवट आव्हान आहे. फाईन लेग ऍक्शन मध्ये फिल्डर धावतायत. केतन मागे, प्रशांत देखील वेगाने आलाय. 2 क्षेत्ररक्षक अखेर एकाने बॉल अडवलं. तत्पूर्वी 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 ने धावत संख्या पुढे. टोटल पहिली धाव खरं तर दाफलकावरती अंकित. 2 धावा धावसंख्या आपण पाहतायत. दाफलकाचा श्रीगणेशा झालाय. 24ची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 12 धावा इथनं करायच्या, म्हणजे जवळपास प्रत्येक बॉलवरती 2 धावा हे बनवणं अनिवार्य. पहिला डॉट आला त्यामुळे आता त्या धावा सूरजला कव्हर देखील करायच्या. समोर अतुल भोईर. हो, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे, कॅच कंप्लीट होईल का हा प्रश्न होता. क्षेत्ररक्षक मात्र भूषण पाटील तिथे वेगाने पोहोचले. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज सूरज केनेचा खेळ. या मॅचची गोल्डन विकेट. रन मशीन ऑफ भामाले मैदानाच्या बाहेर. अतुल भोईर आज अनोख्या लयमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी देखील त्याचे आपल्याला पाहायला मिळतं. अचूक, आक्रमक, भेदक, अतिशय सुंदर गोलंदाजी तो करतो. न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावर सुजित. हो, बॅचेस सिद्धू धावतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल अडवले गेले. शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. धीरजला आपण पाहतो. बरेचसे नौके खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आज बरेचसे नवीन खेळाडू. धीरजला आम्ही पाहिलं, त्यानंतर ओमला आपण पाहतोय, त्यानंतर ज्याने कॅच कंप्लीट केली भूषणला आपण पाहतोय. विनोद पाटील भोपर बघा, यांचा प्रतिमा आज तुम्ही ऐकलात. आज विनोदजी पाटील सर म्हटलं की या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबरीचा सन्मान हे गीत ज्यांनी लिहिलं. मात्र वाटतं SPL संगम प्रीमियर लीगचं देखील गीत त्यांनी लिहिलेलं आहे. असे बरेचसे स्पर्धा आहेत यांची गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. हो, जबरदस्त संपर्क, वॉट अ टायमिंग. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केलं. चेंडूला फेकून दिलंय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटका. नुकताच आपण पाहतोय तो फलंदाज
स्ट्रायकिंग एंड वरती जसा आला त्याने षटकार लगावला. योगेश आहेत भावेश लिहिले प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या रेस मध्ये फार पुढे आलेले आहेत योगेश देखील. अतुल आडव्या बॅटने हल्ला केला क्षेत्ररक्षक हो त्यांचा अबाक्याच्या बाहेर. पोल अँड पॉवरफुल पॉवर पॅक्ट या 2 षटकाराने पूर्णपणे मॅचचं स्वरूप बदललंय. सिद्धू आम्ही माहिती देऊ तुम्हाला या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 15 आणि आता मात्र समीकरण शिल्लक असेल. उर्वरित चेंडू प्रशांत आम्हाला माहिती देत आहेत 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाबांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. सहा चेंडू आणि 9ची गरज आहे. बॉलची मागणी केली का दिलाय पंचांनी बघा. पंचांकडे आहे नो चॉईस. बघा सूरज हा नियम मॅनेजमेंट टीमचा आहे. आमचा कोणताही हस्तक्षेप यामध्ये नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात. सूरज बाद झाल्याच्या नंतर असं वाटलं की बाबाळे ब संघ आरिफ 11 बाबाळे ब संघ कुठेतरी मॅचमध्ये बॅकफुट येईल. बट योगेश आज नाही. आज त्याच्यासमोर तुम्ही काहीही करा काही आणा कोणालाही उभं ठेवा तो थांबणार नाहीये. ऑन साईडला येस हेच करायचं होतं. 1 रन घ्या आणि योगेशला तुम्ही स्ट्राईकवर राहू द्या. फार काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाहीये कारण ज्या प्रकारे आज योगेश खेळतोय भन्नाट भन्नाट खरंच खूप सुंदर. योगेश जबरदस्त आज फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे तो खेळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम अप्रतिम खेळ. 2 षटकार आले ना अतुलचा शेवटच्या 2 बॉलवरती त्यामुळे धावांची गती फार वाढली आणि अगदी पट्ट्यात मिळाले योगेशच्या. आणि पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतो. योगेशने सांगितलं कार्यक्रमच केला अक्षरशः. हो क्या बात है. कपिल अपील कसली करतायत. यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. फलंदाज बाद. कि आप देखे जरा किसमें कितना है दम. सिद्धू सामना संपल्यानंतर प्लीज आपण जाऊ नका कारण चर्चा करायची की एक्झॅक्टली अपील कसली झाली कपिलच्या माध्यमातून. येस पण यष्ट उद्ध्वस्त झाल्या होत्या अक्षरशः. चला या सामन्यानंतर आपण करूया चर्चाही. नाही मला तर वाटतं कपिलला असं वाटलं की पाय लागला की काय यष्टांवर XYZ काही असेल. बट कपिलने ज्या प्रकारे पहिला चेंडू हाताळलाय आता बावाळे संघाने देखील देव पाण्यात ठेवलेत कारण या मॅचची गोल्डन नाही प्रीमियम प्लस विकेट मिळाली प्राइजलेस विकेट मिळाली. पण योगेशने जे काम त्याला करायचं होतं ते काम त्याने फत्ते केलंय. 2 षटकार अतुलच्या विरोधात आलेले आहेत पण कपिल बॉलिंग मार्कवर. 4 बॉल 8 फाईन लेग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. ओ बॅकअप दूर अडवलंय सुदैवानं. सर्व काही सुरळीत होतंय तर काही गडबड करण्याची गरज नाही. शांततेने खेळणं फार महत्वाचं आहे. बावाळे ब संघ कूल माइंडने खेळतोय शांत डोक्याने खेळतोय आज म्हणून त्याने आतापर्यंत इथपर्यंत मजल मारलेली आहे. आज जर तुम्ही पाहिलं पेठ संघ इथे होता. आज जर तुम्ही पाहिलं वडवली संघ इथे होता आणि आज जर तुम्ही पाहिलं कळंब संघ या स्पर्धेमध्ये खेळला. आज अनेक मोठमोठ्या संघांना परास्त करून बाबाले भ संघ देखील इथे पोहोचलाय. हम किसी से कम नाही दाखवलंय. पण जय जलेश्वर वाडेकर या संघाच्या समोर कुठेतरी हा देखील फटका फसतोय की काय. बट फील्ड ओ व्हॉट अ एफर्ट व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट. जबरदस्त एफर्ट. खरं तर पुढे त्या क्षेत्ररक्षकाने यायला हवं होतं पण तो थोडा थांबला मागे.
बॉलचा टप्पा पडण्याची त्याने वाट पाहिली. सिद्धू तेच सांगतात, कपिलही तेच सांगतात की या चरणावरती चूक करून चालणार नाहीये. पुढे जर तुम्ही आले असते तर मे बी कॅच इथे कंप्लीट झाली असती. बट हरकत नाही, बरेचसे नवोदित खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 17 झालेले आहेत. उर्वरित चेंडू 2 आणि विजयासाठी करायचा दावा 5 आणि चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आरिव 11 भावाळे ब संघ देखील आता अडचणीत सापडलाय. अडवलाय बॉलला. यावेळेस 5ची गरज होती. अपील झाली. 1 रन कंप्लीट. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी ते 4 धावांची गरज असणार आहे. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. आरिव 11 भावाळे ब विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते. तुल्यबल सामना. हम किसी से कम नहीं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, हाँ कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 बॉल 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम. क्या बात आहे. सिद्धू अपडेट देतात, माहिती देतात, हे फार महत्वाचं आहे. अनुभव पणाला लावावा लागेल. शेवटचा 1 बॉल 4ची गरज. हृदयाचे ठोके वाढवतोय सामना. आहा, यष्टांवरती बॉल आदळलाय आणि इथे मात्र मोठी उलटफेर तुम्हाला पाहायला मिळाली. आज या संघानं आपल्या नावाची छाप या क्रीडांगणावरती सोडली त्या संघाला मात्र घरचा रस्ता दाखवण्यामध्ये यश मिळालंय. जय जलेश्वर वाडेकर संघानं इतिहास रचला या स्पर्धेमध्ये. 21 धावा, खर तर 23 धावा बनवल्या होत्या आणि 24 धावांचं संरक्षण करताना पहिल्या ओव्हर मध्ये 15 येऊन देखील कपिल हे मात्र आपण पाहिलं त्यानं ज्या प्रकारची गोलंदाजी केली. सूरजची विकेट, यानंतर योगेशची विकेट, कुठेतरी या 2 विकेट लवकर गेल्या. त्यामुळे मी म्हणेन आरिव 11 भामाळे ब संघ अडचणी सापडला. लाईनअप करा योगेश, लाईनअप करायचं, शेकांड करायचं, लक्षात ठेवा. मग आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो, शिस्तबद्ध क्रिकेट खेळणं हे फार महत्वाचं आहे. भावाळे ब संघ येस. बाबाळे